टाइप्स ऑफ आर्ग्युमेंट्स. In that first one is positional argument. Positional arguments. Second is डिफॉल्ट आर्ग्युमेंट. सगळे समजून सांगणार या प्रॉपर. जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत पुढं नाही. आता फक्त इनलिस्ट करतोय. पोजिशनल आर्ग्युमेंट. थर्ड वन इज arbitrary arguments. Arbitrary arguments. Next one is keyword argument. पुढचं काय? Keyword argument. Keyword arguments. Okay. So just take a look. One by one. Arbitrary arguments म्हणजे variable length arguments का? व्हेरिएबल लेंथ आर्ग्युमेंट. बरोबर. व्हेरिएबल लेंथ वर आर्बिट्री म्हणजे काय झालं? दुसरं नाव आहे काही? मी व्हेरिएबल लेंथ शिकलो होतो. आर्बिट्री नव्हतं ऐकलं कधी. नाही, त्याचंच नाव आर्बिट्री. जे व्हेरिएबल समजा वरती 1 2 दिले आणि खाली 3 दिले तर त्यावेळेस त्याच्यामध्ये फिफ्थ पण आहे कीवर्ड व्हेरिएबल लेंथ आर्ग्युमेंट कॉम्बिनेशन. हे होऊ शकतं. म्हणजे काय म्हणू शकतो आपण त्याला, नॉमेनक्लेचर थोडंसं चेंज होतं प्रत्येकाच्या याच्यानुसार. म्हणजे कंटेंट आता ते डिफाईन करताना कसं डिफाईन केलं त्याच्यावरती कंटेंट थोडंफार चेंज होईलच. बट ओव्हरऑल जे आहे म्हणजे आता काही बुक्सचा रेफरन्स घेतला मी हे करताना, तर त्याच्यानुसार मग असं स्ट्रेट फॉरवर्ड ठेवलंय थोडं थोडं. किंवा मग जी एरर देतो ना मॉडेल, जी एरर देतं आपल्याला खाली टाईप एरर मध्ये जो वर्ड तो डिफाईन करतो ना, ऍट्रिब्यूट जो काही येतो त्याच्यानुसार घेतलाय. हा म्हणजे पोझिशनला काय म्हटलं? फिफ्थ पण आहे, फिफ्थ आर्ग्युमेंट. नाही, फिफ्थ आणि आर्बिट्रीचं कॉम्बिनेशन आहे. हा, कीवर्ड आणि आर्बिट्रीचं कॉम्बिनेशन. ठीक आहे, आपण क्लासला ऍड करता आलं तर बघतो मी, कारण मी कंटेंट प्रिपेअर केलेलं नाही त्याचं. मग ऍडिशन करता आली तर करू आपण. तसे पण आता या दोनच कव्हर करणार आहे. तुला या दोन्हीचं कॉम्बिनेशन म्हणतोय ना तू? आर्बिट्री आणि कीवर्डचं कॉम्बिनेशन, राईट ना? हो. ठीक आहे, बरोबर. पहिली पोझिशनल आहे की फॉर एक्झाम्पल थोडा कोड चेंज करतो तुम्ही. आता ऍडिशनचा ऑलरेडी होता आपल्याकडे, बट एक नवीन कोड करू आपण मल्टिप्लिकेशनचा. ठीक आहे, मल्टिप्लिकेशन आणि 2 नंबरची मल्टिप्लिकेशन द्यायची मला सिंपल. ए कॉमा बी. किती नंबर दिले मी? ए आणि बी काय आहेत आपल्याकडे आता? पॅरामीटर्स आहेत. ए अँड बी आर दी पॅरामीटर्स. जे काय मल्टिप्लिकेशन करायचं आहे त्याला नवीन व्हेरिएबल घेतला मी, मल्टी इज इक्वल टू ए स्टार बी किंवा ए ऍस्टरिस्क बी. ए आणि बी चं मल्टिप्लिकेशन. प्रिंट काय प्रिंट करतोय आपण? प्रिंट मल्टिप्लिकेशन ऑफ 2 नंबर्स. सिंपल लिहितोय आता, जास्त काही त्याला कॉम्प्लिकेटेड करत नाही. मल्टिप्लिकेशन ऑफ 2 नंबर्स इज काय? मल्टी. किंवा इथं पण आपण देऊ शकलो असतो ए ऍस्टरिस्क बी. ओके. आणि आता इथं प्रिंटच्या ऐवजी काय रिटर्न करतो? प्रिंटच्या ऐवजी आनंद काय यूज करतोय? रिटर्न कीवर्ड यूज करतो. ठीक आहे, रिटर्न काय झालं पाहिजे आपल्याला? रिटर्न काय करा मला? मल्टी करा. काय रिटर्न करा? मल्टी रिटर्न करा. हे झालं तुमचं फंक्शन. हे फंक्शन तुम्ही राईट केलं, राईट ना? हे फंक्शन राईट केलं. तर आता मल्टिप्लिकेशन मी कॉल केलं, बरोबर? मल्टिप्लिकेशन आणि नंबर्स पास केले 10,20. काय देतोय मला? मल्टिप्लिकेशन ऑफ 2 नंबर्स इज 200. हे तर प्रिंटच करणार तो, त्याच्यासोबत आउटपुट पण शो करतो 200. हे जर अवॉइड करायचं असेल असं आउटपुट नकोय. प्रॉपर काय पाहिजे तुम्हाला? प्रॉपर पाहिजे तर प्रिंटनी जो पण करू शकता. पण इथं जर रिटर्न यूज केला तर हे आउटपुट हे शो करणारच आहे. रिटर्न यूज केला तर आउटपुट शो होणारच आहे. ठीक आहे, आता नेक्स्ट बोल. हे रिटर्न नाही ना, कमांड प्रॉम्प्ट मध्ये व्हॅल्यू नाही देत, आन्सर नाही देत. रिटर्न फक्त स्टोअर करण्यासाठी. शेलला वर्क नाही करत. हे फक्त नोटबुक मध्ये आउटपुट व्हॅल्यू UI ला किंवा तुम्ही प्लॅटफॉर्मवरच यूज करावं लागतं याला. हो, CMD ला व्हॅल्यू स्टोअर करतो. हा, ऍक्च्युअली तो CMD ला तुम्हाला हे नाही देत, कारण इथं पर्टिक्युलरली सांगतोय ना तुम्हाला
की ही कोणत्या सेलचं तुम्हाला आउटपुट दिलंय, म्हणजे तो कुठून तरी फेच करून देतोय. CMD वर कसं फक्त तुम्हाला रिझल्ट शो होतात किंवा त्याचा फार तर फार लॉग क्रिएट होऊ शकतो, बट त्याचं स्टोरेज नाही होत कुठं. एम आय करेक्ट? येस. ओके. नेक्स्ट असं ट्राय करू शकतो तुम्ही याला, म्हणजे आता सपोज की त्या व्हॅल्यूज चेंज होत आहेत. आता इथं जे काय आहे नंबर 1 नंबर 2, नंबर 1 आणि नंबर 2 ज्या दिल्यात व्हॅल्यू A आणि B, ह्या काय तुमच्या पोझिशनल आर्ग्युमेंट आहेत. काय तुमच्या पोझिशनल आर्ग्युमेंट आहे की फॉर एक्झाम्पल इथं मी जर असं केलं परत 10 दिला तर काय सांगतो तो, मल्टिप्लिकेशन टेक्स काय 2 पोझिशनल आर्ग्युमेंट बट 3 वेअर गिवन. हे समजतंय? अशी एरर थ्रो करतो तो. कशासाठी एरर थ्रो करतो? पोझिशनल साठी थ्रो करतो. फंक्शन नेहमीचं मल्टिप्लिकेशन 1, 2, 3 काय मल्टिप्लिकेशन टेक्स 2 पोझिशनल आर्ग्युमेंट बट 3 वेअर गिवन. या पोझिशनल आर्ग्युमेंट आहे, जिथं इथं जेवढे पोझिशन डिफाईन केलं तेवढेच इथं आले पाहिजेत. म्हणजे आपल्या आतापर्यंत जो काही रूल आहे आपला, हा पोझिशनल साठीचा आहे. कशाचा रूल आहे आपला? पोझिशनल साठीचा आहे. आतापर्यंत आपण जेवढे काही कोड केले किंवा जेवढे काही प्रोग्राम केले, नंबर ऑफ पॅरामीटर्स शुड बी इक्वल टू नंबर ऑफ आर्ग्युमेंट्स. हे कशासाठी आहे? दोज आर फॉर दी पोझिशनल आर्ग्युमेंट. कशासाठी आहे? पोझिशनल आर्ग्युमेंट साठी. याच्यातला दुसरा जो टाईप आहे सेकंड टाईप काय आहे? सेकंड कशाचा आहे? डिफॉल्टचा आहे, राईट ना? सेकंड कशाचा आहे? डिफॉल्ट आर्ग्युमेंटचा आहे. डिफॉल्ट आर्ग्युमेंट मध्ये कसं वर्क होतं बघा, की मला व्हॅल्यू फिक्स ठेवायची, की मी एक जरी पास केली तर दुसरी व्हॅल्यू त्यांनी काय केली पाहिजे? कन्सिडर केली पाहिजे. कोड तोच ठेवतोय, ठीक आहे? कोड तोच ठेवतो. थोडा या कोडला काय करतो, फक्त मॉडिफाय करतो, सिंगल बॉडी मध्ये करतो याला, ठीक आहे? रिटर्न मल्टी ऍज इट इज. आणि सपोज याला असं केलं मी की रिझल्ट इज इक्वल टू, असं पण स्टोअर करू शकतो आपण याला, रिझल्ट इज इक्वल टू मल्टिप्लिकेशन ऑफ, रिझल्ट इज इक्वल टू मल्टिप्लिकेशन ऑफ 10, 20, मल्टिप्लिकेशन ऑफ 10, 20. आणि प्रिंट काय झालं पाहिजे रे? प्रिंट काय झालं पाहिजे? रिझल्ट झाला पाहिजे, ठीक आहे? थोडंसं मॉडिफिकेशन झालं, तुम्हाला प्रॅक्टिससाठी बरं होईल, ठीक आहे? तर ही रिटर्न तर करणार, जे मल्टिप्लिकेशन पण आलं इथं, ओके? हे नाही दिलं तरी पण असं येईल, म्हणजे याला काढू शकतो तुम्ही. जर डबल जर द्यायचं नसेल तर इथून काढून टाकलं तर याला काही फरक पडणार नाही. नेक्स्ट, आता हे पोझिशनल वर्क झालं, राईट? आता इथं जर 10 दिलं तर काय दिला? मल्टिप्लिकेशन टेक्स और लाईक मिसिंग 1 पोझिशनल आर्ग्युमेंट B. एक पोझिशनल आर्ग्युमेंट मिस झाली. याला जर सपोज असं केलं मी 10, आता काय होतंय? इथं जरी 10 दिला तर बरोबर या B ला काय करतो तो? बरोबर B ला काय करतो? 10 कन्सिडर करतोय, राईट ना? किंवा या B ला आपण इथं काय करू? 20 करू. या केसमध्ये B काय झाली? डिफॉल्ट झाली. B ची व्हॅल्यू काय? डिफॉल्ट व्हॅल्यू काय कन्सिडर करणार? तो 20च कन्सिडर करणार. येस, B काय झाला रे तुमचा? येस, या केसमध्ये B काय झाला तुमचा? डिफॉल्ट झाला. B काय झाला तुमचा? डिफॉल्ट झाला. याला चेंज करून बघा. फॉर एक्झाम्पल आता याच्यासोबत जर आर्ग्युमेंट दिली इथं 10, 30 दिली तर तो किती घेईल तिथं? 30 घेईल. जर दिली तर नवीन घेईल, नाही दिली तर जी डिफॉल्ट दिली ती कन्सिडर करल. दिली तर नवीन घेईल, नाही दिली तर काय कन्सिडर करल? जी डिफॉल्ट आहे ती कन्सिडर करल. इज इट ओके? येस. Yes, sir. अजून एक्झाम्पल घेतो मी याच्यावरती, बट ते समजतंय का ते सांगा. पोझिशनल म्हणजे ती पोझिशन फिक्स आहे. पोझिशनल म्हणजे ती पोझिशन काय? फिक्स आहे. डिफॉल्ट म्हणजे काय? डिफॉल्ट म्हणजे काय? तुम्ही ती व्हॅल्यू डिफाईन करून ठेवली की व्हॅल्यू जरी मिसमॅच झाली पुढे जाऊन, समजा A आणि B ची व्हॅल्यू तुम्ही डिफॉल्ट केलेली आहे, तर तुम्ही फंक्शन कॉल करा आणि एक जरी व्हॅल्यू दिली तरी तो डिफॉल्ट वाली कन्सिडर करून घेईल. हा फरक कळतोय सगळ्यांना? येस. अजून याच्यामध्ये काही टाइप्स आहेत किंवा काही एरर्स येतात की पोझिशनलचा आणि डिफॉल्टचा. पोझिशनलचा आणि डिफॉल्टचा. आता याच्यामध्ये मला सांगा, ए म्हणजे कोणती? पोझिशनल आहे का डिफॉल्ट आहे? ए म्हणजे काय आहे? पोझिशनल आहे का डिफॉल्ट आहे? ए पोझिशनल आहे का डिफॉल्ट आहे? पोझिशनल. पोझिशनल आहे, बरोबर ना? आणि बी काय आहे?
बी काय डिफॉल्ट आहे, बरोबर ना? बी काय डिफॉल्ट आहे. जर मी ए ला डिफॉल्ट केलं आणि बी ला काय केलं पोझिशनल केलं, काय देतो हा? काय देतो? सिंटॅक्स एरर देतो. नॉन डिफॉल्ट आर्ग्युमेंट फॉलोज अ डिफॉल्ट आर्ग्युमेंट. म्हणजे तुमचा जो काही सिक्वेन्स आहे डिफॉल्ट ही नंतरच पाहिजे, पोझिशनलच्या नंतरच पाहिजे किंवा नॉन डिफॉल्टच्या नंतर पाहिजे. क्लिअर? आनंद, येस. ठीक आहे ना? हा सिक्वेन्स आपल्याला लक्षात ठेवावाच लागतो, याला काही ऑप्शन नाही. ओके, सो हे दोन तर एकदम सिंपल आहे, याच्यामध्ये काही डाऊट नाही. याच्यानंतर जो आहे आर्बिट्री, याच्यामध्ये आपण काय करणार आहे? याच्यामध्ये आपण काय करणार आहे? व्हॅल्यूज चेंज करणार आहे. म्हणजे ए आणि इथं एबी दिला, नंतर एबीसी घ्यायचं आहे, किंवा एबीसी दिलेला आहे नंतर फक्त ए आणि बीच घ्यायचं आहे. ते कसं वर्कआउट होईल ते पुढच्या याच्यामध्ये, म्हणजे आर्बिट्री मध्ये आणि कशामध्ये, आर्बिट्री पोझिशन, आर्बिट्री आणि कीवर्ड मध्ये ट्राय करू. आणि तू जसं म्हणतोय ते ऍड करण्याचा ट्राय करू तुम्ही. याच्या आधी नाही केलं ऍड मी ते, ठीक आहे, कारण जे आहे ते तुम्हाला ऑलरेडी माहिती, जे आहे ते शेअरच करतोय मी तुमच्याशी. सो व्हॉट इज देअर इन अ पोझिशनल अँड डिफॉल्ट दॅट ऑलरेडी वी हॅव कवर्ड. आर्बिट्री आर्ग्युमेंट मध्ये काय इम्पॉर्टंट आहे? व्हेरिएबल लेंथ कन्सिडर करतो. हा काय कन्सिडर करतो? व्हेरिएबल लेंथ. आपण डिफाईन करताना 2 केले आणि कॉल करताना 3 केले. व्हेरिएबल लेंथ काय कन्सिडर करतो? व्हेरिएबल लेंथ कन्सिडर करतो. ए शिवम, गुड इव्हनिंग. आणि व्हेरिएबल लेंथ आर्ग्युमेंट्स असं होतं. व्हेरिएबल लेंथ आर्ग्युमेंट्स स्टार आर्ग्सनी काय करतो आपण? याला डिनोट करतो. स्टार आर्ग्स नोटेशन काय आर्ग्स घेतलं पाहिजे असं काही नाही, तुम्ही काही पण घेऊ शकता. स्टार नंबर्स पण चालतं, पण स्टार हे कीवर्ड आहे. हे डिनोट करण्यासाठी हा स्टार तुम्हाला यूज करणं मस्ट आहे, ठीक आहे? सो इट स्टँड्स फॉर स्टार आर्ग्युमेंट्स. म्हणजे व्हेरिएबल आर्ग्युमेंट्स काय करणार तुम्ही? व्हेरिएबल आर्ग्युमेंट्स घेणार, ठीक आहे? स्टार आर्ग्युमेंट्स. देन अजून काय करू शकता? इफ यू डोंट नो, if you don't know number of arguments, if you don't know number of arguments to be passed, किती आर्ग्युमेंट्स पास करायचे हे जर आपल्याला माहित नसेल, तर तुम्ही इथं ऑब्झर्व करा. इथं डॉट हे दिला ना, काय दिला? कोड दिला. याचा कलर लगेच चेंज झाला. म्हणजे हाच अजून करतोय की कशात द्यायचंय तुम्हाला? कोट मध्ये द्यायचंय भाऊ, हे कोट मध्ये द्यायचं असं अजून करतो. बट आपल्याला हे काय ठेवायचंय? सगळं टेक्स्ट रेग्युलरच ठेवायचंय. त्यामुळे मी काय यूज करतोय? हे रॉ यूज करतोय, ठीक आहे? समजून सांगतो मी प्रत्येक गोष्ट की व्हेरिएबल कसा वर्क होतो हे आपण घेणारच आहे, ठीक आहे? कोड ऑलरेडी आहे, ते काय आता कॉपी पेस्ट नाही करणार. इथं आपण नवीन कोड टाईप करू. बट मेन काय याच्यामध्ये की जे वर्क होत नव्हतं ना, समजा मी डिफाईन करताना ए आणि बी घेतला आणि कॉल करताना ए बी सी घेतला, तर ते वर्क नव्हतं त्याच्या आधी, ते आपल्याला वर्क करायचं, ठीक आहे? एक एक पोझिशन, एक एक स्टेप आपण पुढे जातोय. क्लिअर आहे इथपर्यंत? नेक्स्ट घेऊ. येस, ठीक आहे. सो जस्ट टेक वन एक्झाम्पल की फॉर एक्झाम्पल आपण एक फंक्शन डिफाईन केलं, फंक्शन मल्टिप्लिकेशन. काय फंक्शनचं नाव काय? येस, फंक्शनचं नाव काय? मल्टिप्लिकेशन. त्याच्यामध्ये मी काहीतरी नंबर्स पास करतोय, ए कॉमा बी कॉमा सी कॉमा डी कॉमा ई, असे मी 5 नंबर घेतले, ठीक आहे? आणि ज्यावेळेस फंक्शन मी कॉल करतो की फॉर एक्झाम्पल आपण फंक्शन, आता मला प्रिंट काय करायचंय? काय प्रिंटिंग पाहिजे तुम्हाला? प्रिंट काय करायचंय? प्रिंट काय करायचं? हे नंबर्स पास प्रिंट करायचे, किंवा यांचं तुम्हाला काय पाहिजे? मल्टिप्लिकेशन पाहिजे, असं देऊ शकता तुम्ही, बरोबर ना? किंवा आपण आता फक्त काय करू? हे प्रिंट करू, ए कॉमा बी कॉमा, थोडं समजण्यासाठी इझी होईल, डी कॉमा ई. हे काय झाले पाहिजे? प्रिंट झाले पाहिजे. एवढंच मी फंक्शन डिफाईन केलं. फंक्शन कॉल करताना काय देणार तुम्ही? ऑब्व्हियसली मल्टिप्लिकेशन. काय? मल्टिप्लिकेशन ऑफ कशा कसं मल्टिप्लिकेशन? 1, 2, 3, 4, 5. हे रन केल्यानंतर काय प्रिंट होणार आहे? जसे नंबर्स तुम्ही दिलेत तसे तो प्रिंट करतोय, राईट? जसे नंबर तुम्ही दिलेत तसे नंबर तो प्रिंट करतोय. याला काय करतो मी? फक्त आय विल डिफाईन इट इन अ सेम सेल, एकाच सेल मध्ये ठेवायला. ओके, जस्ट पुट इन अ सेम सेल. आता सपोज जर मी त्या फंक्शनला कॉल केलं आणि याच्यामध्ये काय केलं? 1, 2, 3, 4, म्हणजे 3च नंबर दिले, करेक्ट ना? फक्त काय दिलं? 3 किंवा 4 नंबर दिले. तर काय सांगतो तो? एरर थ्रो करतो. इथं कशी एरर थ्रो करतो? येस, बोला. काय एरर थ्रो करायला? आनंद,
मल्टिप्लिकेशन मिसिंग वन रिक्वायर्ड पोझिशनल आर्ग्युमेंट. पोझिशनल आर्ग्युमेंट किती दिलं तुम्ही? या पोझिशनल आहे. इथं जर मी E इक्वल टू 5 टाकलं तर ती काय होते? डिफॉल्ट होते. हे सर्वांना समजतंय? थोडंसं रिवाइज करा. डिफॉल्ट आणि पोझिशनल मध्ये काय फरक होता? ही पोझिशनल आहे, या पोझिशन होल्ड केलंय त्याच पोझिशनने त्या मॅच झाल्या पाहिजे. जर मी इथं एखाद्या असं राईट केलं की E इज इक्वल टू 20 किंवा D इज इक्वल टू 10 तर ती काय झाली? डिफॉल्ट आर्ग्युमेंट झाली. आणि पोझिशनल ऑलवेज आधी पाहिजे त्यानंतर डिफॉल्ट पाहिजे. आपण असं नाही राईट करू शकत की A इज इक्वल टू 10 आणि त्यानंतर B राईट केलं. आपण हे ट्राय केलंय. येस एव्हरीवन, क्लिअर असेल तर थम्सअप द्या. बरोबर ना? आणि डाऊट असेल तर विचारा. डाऊट असेल तर विचारा. ठीक आहे, सगळ्यांना एकाच वेळेस समजलं पाहिजे असं अजिबात एक्सपेक्टेड नाहीये. ठीक आहे, दुसऱ्याला कळलंय म्हणून तुम्हाला कळलं याची गॅरंटी नाहीये, किंवा तुम्हाला नंतर कळलं, तुम्हाला लवकर कळलं, हे प्रत्येकाच्या बाबतीत होतं. त्यामुळे असं तुम्ही अजिबात कम्पॅरिझन किंवा त्याच्यात पडायचं नाही. नाही समजलं तर पटकन विचारायचं, कारण मी विचारलं. ओके, आता हाच कोड, जो कोड तुमचा काय झाला, ज्या कोडने तुम्हाला एरर दिला त्या कोडला आपण काय करू? थोडंसं मॉडिफाय करतो मी. काय इथं डिफाईन करताना कसं करतोय? स्टार इथं डिफाईन करताना मी स्टार देतो. स्टार अर्ग्स काय देतोय? स्टार अर्ग्स. काय यूज करायचंय मला? स्टार अर्ग्स यूज करायचं. अर्ग स्टँड्स फॉर आर्ग्युमेंट, बट हा स्टार इम्पॉर्टंट इथं फक्त. इम्पॉर्टंट काय आहे? स्टार आहे. स्टार अर्ग्स कशामध्ये द्यायचंय बाळांनो? येस, कशामध्ये द्यायचंय? हे द्यायचंय तुम्हाला टपल फॉर्मॅट मध्ये, बरोबर ना? कशात द्यायचंय? टपल फॉर्मॅट मध्ये. हा फॉर्मॅट कशाचा आहे? टपलचा आहे. वी नीड टू गिव्ह इट इन टपल फॉर्मॅट. ABCDE रन करतोय. प्रिंट करण्याच्या मध्ये, प्रिंट मध्ये काय करायचंय मला? प्रिंट काय? अर्ग्स. काय? प्रिंट अर्ग्स. याला रन केलं, हे रन होतं, बरोबर ना? आउटपुट मध्ये फक्त एकदा ऑब्झर्व करा, आउटपुट हे राईट केलं होतं. हे आउटपुट कशामध्ये देतोय तुम्हाला? कशामध्ये देतोय आउटपुट? ऑलवेज टपल मध्ये देतो. येणारा आउटपुट कसं आहे? ऑलवेज टपल मध्ये. तर हे क्वेश्चनरी किंवा हे मायक्रो लेव्हल एनालिसिस असं म्हणू शकतो तुम्ही की आर्ग्युमेंट्स, स्टार आर्ग्युमेंट्स किंवा आर्बिट्री आर्ग्युमेंट जे काय आउटपुट देतो तुम्हाला, तो कशात देतो? ऑलवेज ज्या दिल्यात ना व्हॅल्यूज, आपण ज्या व्हॅल्यूज तुम्ही पास केल्या त्या कशा कन्सिडर होतात? टपल फॉर्मॅट मध्ये कन्सिडर होतात. कशा कन्सिडर होतात? टपल फॉर्मॅट मध्ये कन्सिडर होतात. ओके, देन आता सपोज याला जर मल्टिप्लिकेशन द्यायचं असेल तुम्हाला, किंवा याचं काय क्रिएट करायचंय? मल्टिप्लिकेशन क्रिएट करायचंय, बरोबर ना? 1 2 3 4 5 काय द्यायचं तुम्हाला? मल्टिप्लिकेशन. किंवा आता इथं 5 होते, किती पण देऊ शकतो मी. आता स्टार आर्ग्स केलं ना याला, जेवढे मी देणार तेवढे तो प्रिंट करणार. जेवढे मी देणार तेवढे तो प्रिंट करणार, आणि एवढे याच्यावरती तो ऑपरेशन्स परफॉर्म करणार. ठीक आहे, त्याच्यासाठी कोड राईट करायचंय आपल्याला. काय करायचंय? त्याच्यासाठी कोड राईट करायचा. एवढं कन्सिडर करतो मी. किती द्यायचे ते आपण ठरवणार, बरोबर ना? तुम्हाला 3 द्यायचे, 4 द्यायचे, प्रत्येक यूज केस तुम्ही हे प्रिंट अर्ग्स झालं. अर्ग्सच्या ऐवजी मी इथं काय राईट करू शकतो? आय कॅन राईट नम्स ॲज वेल. काय राईट करू शकता, बट तेच आलं पाहिजे मग. स्टार फॉलोड बाय नम्स. ओके, स्टार फॉलोड बाय नम्स. मल्टिप्लिकेशन साठी तुम्हाला माहिती आहे काय करता तुम्ही? मल्टी इक्वल टू 1. पहिली मल्टिप्लिकेशन काय अज्युम करता? 1 अज्युम करता, राईट? पहिली मल्टिप्लिकेशन काय अज्युम करता? 1 अज्युम करता. मल्टिप्लिकेशन इक्वल टू 1 फॉर I इन अ रेंज ऑफ, फॉर I इन अ रेंज ऑफ. कशाच्या रेंज मध्ये? बोला. फॉर I इन अ रेंज ऑफ. किती रेंज घ्यावं लागेल तुम्हाला? किंवा रेंज द्यायची गरज नाही, बरोबर ना? फॉर I इन अ नम्स. जे काय द्याल ऑलरेडी टपलच कन्सिडर होते ते, राईट ना? काय कन्सिडर होतंय हे इथपर्यंत समजलंय? आर्ग्स मध्ये जे काय देऊ ते कशामध्ये कन्सिडर होतंय? टपल कन्सिडर होतंय. इज इट क्लिअर? येस, हा, नाही, यस, नो, हाय, हॅलो, बोला. हे क्लिअर आहे? ओके, टपल मध्ये कन्सिडर होतंय. फॉर I इन नम्स, या टपल मध्ये मी कन्सिडर करतोय. सध्या काय करू? फक्त एवढंच प्रिंट करू. काय? मी प्रिंट I पण करतोय. काय प्रिंट करतोय? I प्रिंट करतोय. जेवढे काही कन्सिडर करतोय तेवढे काय झाले पाहिजे? प्रिंट झाले पाहिजे. हे नंतर बघू आपण. आणि काय प्रिंट करायचंय मला? मल्टीची व्हॅल्यू काय झाली पाहिजे? फॉर साठी मल्टीची व्हॅल्यू काय झाली पाहिजे? मल्टी इज इक्वल टू येस प्रिव्हियस व्हॅल्यू जे काय असेल मल्टीची 1 पासून पुढे जाणार, बरोबर ना? 1 2 3 4 5 मल्टी इंटू इटरेशन वाईज काय व्हायला पाहिजे? हा इन्क्रीज व्हायला पाहिजे. येस, इटरेशन वाईज काय व्हायला पाहिजे? म्हणजे पहिल्या इटरेशनला जे काही मल्टिप्लिकेशन असेल, दुसऱ्या इटरेशनला पहिलं इटरेशन आणि दुसऱ्या इटरेशन यांचं मल्टिप्लिकेशन व्हायला पाहिजे. तिसऱ्याला दुसऱ्याचं जे काय फायनल आन्सर आला असेल त्याच्यासोबत मल्टिप्लिकेशन व्हायला पाहिजे. असं हे काय होत गेलं पाहिजे?
इन्क्रीज होत गेलं पाहिजे. आणि तुम्हाला रिटर्न मध्ये काय पाहिजे किंवा प्रिंट करा, रिटर्न करा, हे ऑलरेडी आपण ट्राय केलं. रिटर्न मध्ये मला काय पाहिजे, फायनल आन्सर मल्टी पाहिजे. फायनल आन्सर काय पाहिजे, मल्टी पाहिजे. ठीक आहे, तर हे वर्क होईल. हे झालं तुमचं फंक्शन, हे झालं तुमचं फंक्शन. मी फंक्शन कॉल करतोय आता. काय फंक्शनचं नाव, मल्टिप्लिकेशन. जेवढे नंबर देईल तेवढ्यासाठी हा प्रिंट करेल. कसं कसं प्रिंट करतोय तो कोड समजून घ्या. फर्स्ट ऑफ ऑल काय प्रिंट केलं यांनी, नम्स. ते कसं केलं, स्टार आर्ग्युमेंट साठी तुम्ही ज्या काही व्हॅल्यूज पास केल्या त्या त्यांनी कशामध्ये घेतल्या, टपल मध्ये घेतल्या. या टपल मध्ये तुम्ही काय केलं, याला इटरेट केलंय फॉर आय इन अ नम्स. काय प्रिंट केलं मी, जेवढ्या व्हॅल्यूज आहेत तेवढ्या प्रिंट कर माझ्यासाठी, प्रिंट आय. हे नाही केलं तर मग तो एवढंच करल. बट आपण याला राहू देऊ तिथे, राईट ना, आपल्या अंडरस्टँडिंग साठी की प्रिंट कसा कसा वर्क होतोय. नंतर मल्टी इक्वल टू काय येणार, मल्टीची व्हॅल्यू ऑलरेडी 1 आहे. पहिल्या इटरेशनला हा काय राहील, मल्टी इक्वल टू 1 इंटू 1, बरोबर ना, 1 इंटू 1. समजा मी इथं 10 घेतला तर तो किती करेल, 1 इंटू 10. समजा ह्याच व्हॅल्यू जर मी असे केल्या, काय सपोज या व्हॅल्यूज तुम्ही असे केल्या, काय कसे केल्या, 10, 20 आणि 30. मग तुमच्याकडे काय कसं वर्क होईल, पहिल्या इटरेशनला काय होईल, मल्टी इज इक्वल टू 1 इंटू 10. मग मल्टीची व्हॅल्यू किती झाली, 10 झाली. पुढच्या इटरेशनला मल्टी इज इक्वल टू, ही व्हॅल्यू किती आता 10 आहे, राईट ना, 10 इंटू 2. सेकंड इटरेशनला आयची व्हॅल्यू किती झाली, 2 झाली. नंतर 3, असं हे मल्टिप्लाय करत जाईल. ही व्हॅल्यू झाली 6000. इज इट ओके. हे आउट का शो करतंय, हे आउट का शो करतंय, बिकॉज यू हॅव रिटर्न अ रिटर्न वर्ड ओव्हर हियर. बिकॉज यू हॅव रिटर्न वर्ड ओव्हर हियर. येस ऑर नो. आय होप समजतंय की नाही समजत आहे, की अजून सिम्प्लिफाईड करायचं. आय डोंट, म्हणजे मला कळलं नाही की तुम्हाला कळतंय की नाही कळतंय. कळतंय का रे, हॅलो, आवाज येतोय, सर एकदा रिपीट करा ना हा कोड. ठीक आहे. एक मिनिट हा. कोड रिपीट करायचा, इथपर्यंत लक्षात आलंय, प्रिंट नम्स पर्यंत. प्रिंट नम्स पर्यंत समजा हो. हे जर मी काढून टाकलं किंवा आपण याला असं केलं, म्हणजे हे मी सगळं कमेंट केलं आणि याला रन केलं, खालच्या सगळ्या लाईन्स काय आहेत, कमेंट आहेत. आतापर्यंत कोड काय तुमचा, की अशा काही व्हॅल्यूज घेणार आहे आपण आणि त्या प्रिंट केल्या व्हॅल्यूज. तुम्ही जे काही इथे इनपुट द्याल ते ऍज इट इज प्रिंट होते, बरोबर. पण ते कशाच्या फॉर्म मध्ये प्रिंट होते, टपलच्या फॉर्म मध्ये प्रिंट होते. हा कोड एवढाच आहे. मधल्या सगळ्या लाईन ज्या कमेंट आहेत त्या काही आता कोडचा पार्ट नाहीयेत, राईट. नंतर मला काय पाहिजे, तुम्ही जे काही नंबर देत आहे त्या सगळ्या नंबर्सचं मला काय पाहिजे, मल्टिप्लिकेशन पाहिजे. त्यासाठी मला कोड राईट करायचंय. जे मी देईल त्याच्यासाठी कोड राईट करायचा, राईट ना. समजतंय सर्वांना कशासाठी कोड राईट करायचंय, मल्टिप्लिकेशन साठी कोड राईट करायचंय. इज इट ओके. कशासाठी कोड राईट करायचंय, मल्टिप्लिकेशन साठी. मल्टिप्लिकेशनचा कोड आपण ऑलरेडी याच्या आधी भरपूर वेळा राईट केलाय, करेक्ट. कसं राईट केलाय, की तुम्ही आधी व्हॅल्यू काय डिफाईन करता, काहीतरी आपल्याला इनिशिएट करतो. हे मल्टी जर राईट केलं पाहिजे असं अजिबात नाही. इथं काही पण घेऊ शकतो मी, इनिशियल व्हॅल्यू इक्वल टू 1. कारण 1 इंटू काही पण मल्टिप्लाय केलं तर व्हॅल्यू सेम राहते ना. 1 इंटू काही पण घेतलं तर व्हॅल्यू काय राहते, सेम राहते, राईट. ही 1 घेतली फॉर आय इन अ नम्स. नम्सचं मिनिंग काय आहे, नम्स म्हणजे काय, टपल आहे तुमचं, बरोबर ना. नम्स म्हणजे एक टपल आहे, टपल मध्ये आपण इटरेट करू शकतो. सो फॉर आय इन अ नम्स प्रिंट आय. इथपर्यंत जर कोड रन केला तर काय देतोय, एवढं देतो की हे टपल आणि ह्या तुम्ही टपल मध्ये घेतलेल्या व्हॅल्यू इटरेशन वाईज रन झाले, राईट. इटरेशन वाईज रन झाले. इथपर्यंत ओके, इथपर्यंत समजलंय. मग या 10, 20, 30, 40 व्हॅल्यू, 10, 20, 30 जेवढे काही इटरेशन तेवढे परफॉर्म करायचे. पुढची जी व्हॅल्यू मल्टीची तुम्ही जी काही अजून केली 1, तर इटरेशन वाईज ती व्हॅल्यू चेंज व्हायला पाहिजे. की तुम्हाला इटरेशन कसं पाहिजे, 10 इंटू 20, 20 इंटू 30. पण या दोन्हीचं जे मल्टिप्लिकेशन आहे ते पुढचे झालं पाहिजे, म्हणून त्याला इटरेशन परफॉर्म करायचे. म्हणून ते काय करायचंय, इटरेशन परफॉर्म करायचे.
इथपर्यंत कळालंय? येस. आणि रिटर्न काय करायचंय? रिटर्न काय करायचंय? जे काही फायनल व्हॅल्यू स्टोर होईल मल्टीची इटरेशन संपल्यानंतर 3 इटरेशन संपलेत, जी काही फायनल व्हॅल्यू होईल ती रिटर्न करायची. मग ते असं आलंय की शेवटची फंक्शन कॉल करू शकता किंवा व्हॅल्यू प्रिंट करू शकता. होतंय रन. इथं असून मेसेज शो करायचा असेल तर मेसेज शो करा. स्क्रीन व्हिजिबल आहे. एक मिनिट मला. मल्टिप्लिकेशन इज 6000. कळतंय का रे? डन. काही डाऊट आहे आता? बोला, डाऊट असेल तर बोला. पाहिजे समजतंय? नाही समजलं मग परत रिपीट करायचंय. नाही सर, क्लिअर आहे, क्लिअर आहे, कळलं. रिपीट करायचंय का? हॅलो, पुढे जाऊ. समजले सर. आता सपोज रिक्वायरमेंट अशी की काही व्हॅल्यूज तुम्हाला फिक्स ठेवायच्यात. ओके, काही व्हॅल्यूज तुम्हाला काय ठेवायच्यात? फिक्स ठेवायच्यात. आणि काही व्हॅल्यूज चेंज करायच्यात, की काही द्यायला विचारलं पाहिजे. आणि काही व्हॅल्यूज पुढच्या तुम्हाला काय करायच्यात? ऍज पर रिक्वायरमेंट चेंज करायच्यात. एक मिनिट. मग याच्यात जर ट्राय केलं सपोज, आता हाच कोड ठेवतोय, काही चेंजेस करत नाही. आनंद बरोबर चाललाय ना? समजा आता याच्यामध्ये ए आणि बी मी ऍड केले, तर हे काय झालं? पोझिशनल आर्ग्युमेंट झाल्या. ए आणि बी काय झालं? पोझिशनल आर्ग्युमेंट झालं, फॉलोड बाय आर्बिट्ररी आर्ग्युमेंट. फॉलोड बाय आर्बिट्ररी आर्ग्युमेंट. स्टार काय डिनोट करतोय? आर्बिट्ररी आर्ग्युमेंट प्रिंट करतोय. तर आता हे जर ऍज इट इज रन केलं मी, तर काय करेल तो? पहिले 2 व्हॅल्यू प्रिंटच नाही केल्या बघा. 10, 20, 30 ह्या व्हॅल्यूज काय झाल्या? इथं पोझिशनल झाल्या. 10, 20, 30 काय झाल्या? पोझिशनल झाल्या. त्या आपण कशा द्यावं लागतील? मल्टिप्लिकेशन मध्ये काय करावं लागतील? त्या मेन्शन कराव्या लागतील. त्याच वेळेस त्या कन्सिडर होतील, अदरवाईज त्या कन्सिडर होणार नाही. या ह्याच्यात कन्सिडर नाही होणार, कारण तुम्ही इटरेट कशात करताय. आता फरक लक्षात येईल तुमच्या. हे 30 का आलंय? कारण 10 आणि 20 काय झालं? ए आणि बी झालं. त्या पोझिशनल झाल्या. तुम्ही मल्टिप्लिकेशन साठी इटरेशन कशात परफॉर्म करतात? नम्स मध्ये करताय. नम्स ही तुमची फक्त 30 ची. येस. म्हणजे हे ऍक्च्युली असं झालं की याच्या आधी आपल्याला काय करावं लागेल? प्रिंट काय करावं लागेल? ए इक्वल टू ए, बरोबर ना? ए इक्वल टू ए. आणि पुढे काय? बी इक्वल टू बी. बी. आणि कशाने स्टार्ट झालं पाहिजे? एफ ने स्टार्ट झालं पाहिजे. समजतंय? ए ची व्हॅल्यू 10 आहे, बी ची व्हॅल्यू 20. आता इथं जास्त व्हॅल्यू वाढवल्या मी. आता फक्त इथं 40 केला तर आन्सर किती येईल? बोला आता. इथं 40 केल्यानंतर आन्सर किती येईल या कोडचं? आन्सर इज एक्सपेक्टेड फ्रॉम युअर एंड. तुमच्याकडून एक्सपेक्ट आहे आन्सर. मला हे तुम्हाला कळतंय की नाही? मला कळलं. येस. 120. 120 म्हणजे ऍक्च्युली 1200 येईल, बरोबर ना? 30 आणि 40. हा, 1200. हा, बरोबर ना? कारण हे 2 कन्सिडर होतील. टपल कितीच होईल? 2च होईल. पहिले 2 पोझिशनल ऍज इट इज राहतील आणि या कोणत्या कन्सिडर होतील? कीवर्ड होतील. येस. क्लिअर? येस सर. येस सर. येस सर.
येस सर. याच्यानंतर फॉर एक्झाम्पल अजून याच्यामध्ये आता आपण काय ट्राय करू, आता आपण पोझिशनल आणि कीचा एकत्रित हे केला, कन्सोलिडेट केला कोड. त्याच्या पुढे जाऊन फॉर एक्झाम्पल आता आपण डिफॉल्ट आर्ग्युमेंट दिली याच्यामध्ये काही की तीच कन्सिडर झाली पाहिजे, बरोबर. अशी रिक्वायरमेंट असते कधी कधी की समजा मला एरिया कॅल्क्युलेट करताना पायची व्हॅल्यू तुम्हाला 3.14च यूज करायची, दुसरी यूज नाही झाली पाहिजे. अशा जर फिक्स पोझिशन्स काही द्यायचे असतील तर डिफॉल्ट द्यावं लागतं आपल्याला. डिफॉल्ट मग कसं देऊ शकतो आपण, याच्यामध्ये ए आणि बी दिलं मी, स्टार आर्क्स फॉलोड बाय सपोज सी इज इक्वल टू काय कन्सिडर करा, 100 कन्सिडर करा. सी इज इक्वल टू किती कन्सिडर करा, 100 कन्सिडर करा. काहीच चेंजेस नाही केले मी, काहीच चेंजेस नाही केले तर तो याला कन्सिडर करणारच नाही. तो काय करणार नाही, कन्सिडर करणारच नाही. तुम्हाला कशात द्यावं लागेल ती व्हॅल्यू कशात द्यावं लागेल, सी इज इक्वल टू 100 द्यावं लागेल. कशात द्यावं लागेल, सी इज इक्वल टू 100 इथं दिलं तरी पण काही कन्सिडर करतोय का, तरी पण काही कन्सिडरेशन करत नाहीये. तुम्हाला जर हे वर्कआउटच करायचं असेल तर कशामध्ये द्यावं लागेल, येस, प्रिंट मल्टिप्लिकेशन इज इक्वल टू मल्टी इंटू ती व्हॅल्यू द्यावं लागेल, राईट ना. मल्टी इंटू काय सी ची जी काय व्हॅल्यू आहे ती द्यावं लागेल, राईट. तर असं हे वर्क होऊ शकतं. ऍक्च्युली तर आता या डिफॉल्टचा काही रोलच नाही, या व्हॅल्यूज का रोल नाही याचा, कारण हे व्हेरिएबल ऑलरेडी होतंय. हे कधी वर्क होतं डिफॉल्ट, की समजा मी 2 डिफाईन केल्या किंवा 3 डिफाईन केल्या आणि खाली त्याने 2च दिल्या तर तो एक डिफॉल्ट कन्सिडर करतो, राईट ना. हे लास्ट टाइम आपण बघितलेलं, हे लास्ट टाइम आपण ट्राय केलं. येस, इथपर्यंत क्लिअर आहे, इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना. याच्यामध्ये काही डाऊट आहे, कीवर्ड मध्ये काही डाऊट आहे, कीवर्ड मध्ये काही डाऊट आहे का रे. नो सर. नो सर. नाही सर. सॉरी, आर्बिट्री मध्ये काही डाऊट आहे. पुढचं कीवर्ड आहे, फोर्थ आहे ते कीवर्ड आहे, पण आर्बिट्री मध्ये काही डाऊट आहे. ओके, तर कीवर्ड साठी कीवर्ड ऑलरेडी सजेस्ट करतो. याच्यामध्ये काय असणार आहे, काहीतरी की व्हॅल्यू पेअर असणार आहे, किंवा की व्हॅल्यू पेअर तुम्ही ऑलरेडी बघितले. कशामध्ये बघितले की व्हॅल्यू पेअर, येस, डिक्शनरी मध्ये. कशामध्ये बघितली, डिक्शनरी मध्ये बघितली, राईट ना. तर याला डिनोट कसं करतात, डिनोट करण्याची मेथड काय, डबल स्टार KW आर्क्स, डबल स्टार KW आर्क. जसं आर्बिट्री साठी सिंगल स्टार होता तसं इथं काय, जसं आर्बिट्री साठी सिंगल स्टार होता तसं इथं काय डबल स्टार आहे, ठीक आहे. अँड इट इज फॉलोड बाय कीवर्ड आर्ग्युमेंट्स, ओके. सो आता थोडं आपण याला प्रॅक्टिकली करू, की पॅन नंबर, डेट ऑफ बर्थ असं काहीतरी दिलेलं आहे आपल्याला, त्या हिशोबाने आपल्याला चेक करायचं किंवा चेंज करायचंय आणि काहीतरी ऍडिशन करायची. तर याला काय फॉलो होतं, कशात फॉलो होतं, याला काय पाहिजे, की आणि व्हॅल्यू पेअरच्या फॉर्मॅटमध्ये द्यावं लागतं आपल्याला. कशाच्या फॉर्मॅटमध्ये द्यावं लागतं, की व्हॅल्यू पेअरच्या फॉर्मॅटमध्ये द्यावं लागतं. ऍक्च्युअल एक्झाम्पलनी हे क्लिअर होऊन जाईल. ओके, सो जस्ट टेक एक्झाम्पल, की फॉर एक्झाम्पल मी आता काही डिफाईन केलं मी पॅन डिटेल्स. काय माझ्याकडे पॅनच्या डिटेल्स आहेत, काय आहेत आपल्याकडे, डिफाईन पॅन डिटेल्स. आणि याच्यामध्ये आपण व्हॅल्यूज ऑलरेडी डिफाईन करून ठेवले, की फॉर एक्झाम्पल माझ्याकडे नेम आहे, नेम इक्वल टू सपोज आहे काहीतरी रोहित, नेम इक्वल टू काय रोहित आहे. नंतर काय दिलंय त्याचं मला, पॅन नंबर पण दिलाय, काय दिलाय, पॅन नंबर इक्वल टू काहीतरी पॅन नंबर पण दिलाय, की फॉर एक्झाम्पल CSTPK 6784H असं काहीतरी पॅन नंबर दिलाय, ऍक्च्युअल वाला घेतलाय. अँड देन इट इज फॉलोड बाय डेट ऑफ बर्थ, DOB. डेट ऑफ बर्थ इज इक्वल टू 10/10/2010 सपोज अशी काहीतरी डेट ऑफ बर्थ दिली, ठीक आहे. आणि काय प्रिंट करतोय मी, सिम्पल. आता एक फंक्शन राईट केलंय, ऑब्विसली कशाने एंड करावं लागेल तुम्हाला, ऑब्विसली कशाने एंड करावं लागेल, कोलननी एंड करावं लागेल, सॉरी कशाने एंड करावं लागेल, कोलननी एंड करावं लागेल, राईट ना. फंक्शन एंड तुमचं कशाने होईल, कोलननी होईल. आणि मी सिम्पल असं केलं, काय प्रिंट, काय केलं प्रिंट, काय करायचंय प्रिंट मला, F कोट काय, नेम इक्वल टू किंवा नेम इक्वल टू, सिम्पल नेम इक्वल टू काय प्रिंट झालं पाहिजे रे, नेम प्रिंट झालं पाहिजे. देन सपोज कॉमा दिला, नंतर काय प्रिंट करायचंय, पॅन प्रिंट करायचंय. पॅन इक्वल टू काय प्रिंट झालं पाहिजे, पॅन प्रिंट झालं पाहिजे. आणि देन DOB इज इक्वल टू
डीओबी इज इक्वल टू काय प्रिंट झालं पाहिजे, डीओबी प्रिंट झालं पाहिजे. सिम्पल फंक्शन राईट केलंय, कोड रन होऊन जाईल राईट. ज्यावेळेस मी याला विचारतोय की फंक्शनचं नाव द्यावं लागेल आपल्याला कॉल करताना काय द्या तुम्ही फंक्शनचं नाव देता, व्हॉट इज फंक्शन नेम, पॅन डिटेल्स इज माय फंक्शन नेम. पॅन डिटेल आहे तुमचं फंक्शनचं नाव आहे आणि त्याच्यामध्ये आता ह्या व्हॅल्यूज पास करावं लागेल तुम्हाला ऍज इट इज. नेम काय घ्यायचंय, रोहित काय घ्यायचं, फक्त आता कीवर्डचा तुमचा जो सिंटॅक्स होता तो S2 चा होता, तो इथे इक्वल टू आलाय. हे प्रॉपर रन होतं राईट ना. हे काय होतं, प्रॉपर रन होतं. जेवढ्या व्हॅल्यूज दिल्यात, समजा रोहितच्या जागेवरती मी काय केलं, सचिन केलं. रोहितच्या जागेवर काय केलं, सचिन केलं. काय सांगतो तो, सचिन प्रिंट करतो, काही प्रॉब्लेम नाही. ऍज इट इज घ्या तरी पण तो प्रिंट करतो, वेगळ्या व्हॅल्यूज दिल्या तरी पण प्रिंट करतो. पण जर मी असं केलं याच्यामध्ये की मला याच्यासोबत दुसरं काही ऍड करायचंय अजून, की फॉर एक्झाम्पल आय जस्ट वॉन्ट टू ऍड एज. मला काय ऍड करायचंय, एज ऍड करायचंय. सपोज 30 एज काय ऍड करायचंय, 30 ऍड करायचं किंवा 25 ऍड करायचंय. एकदम ऍक्च्युअल वाला घेतलं तर 2010 आणि 15 होईल. इज इट. काय सांगतो, पॅन डिटेल्स गॉट अनएक्सपेक्टेड कीवर्ड आर्ग्युमेंट. ह्या गोष्टी तुमच्या लक्षात यायला पाहिजे की एरर काय आहे. आपण आता हे शिकतोय राईट. आता ऍज ऑफ नाऊ तुम्ही हे लर्न करताय, बट ही एरर येणार. तुम्ही असा काही कोड राईट केला तर तो एरर थ्रो करणार, टाईप एरर. पॅन डिटेल्स हे तुमच्या फंक्शनचं नाव आहे हे पण दाखवणार, गॉट अनएक्सपेक्टेड कीवर्ड आर्ग्युमेंट. मग आपल्याला त्यावेळेस क्लिक व्हायला पाहिजे की कीवर्ड आर्ग्युमेंट ऍक्च्युअली असतं काय, आर्बिट्री आर्ग्युमेंट ऍक्च्युअली असतं काय, पोझिशनल आर्ग्युमेंट ऍक्च्युअली असतं काय, डिफॉल्ट आर्ग्युमेंट ऍक्च्युअली असतं काय. म्हणून हे या रिलेटेड अशा यूज केसेस घेतोय मी. समजतंय तुम्हाला. हे क्लिक होतंय की इथं एक अनएक्सपेक्टेड आर्ग्युमेंट हे एज किती मॅच होत नाही. मग आपल्याला क्लिक व्हायला पाहिजे की आपण फंक्शन डिफाईन करताना काय केलंय, लोक कोड रीड कसा करतात किंवा तुमच्या समोरचा टपकन कोडचा एरर कसा काढतो. आपल्याला ते असं थोडंसं हे वाटतं की याला कसं काय कळलं एवढं लवकर, बरोबर ना. त्याला कुठून कळतं, हेच सांगतं, पायथनच सांगतं कुठंही. पॅन डिटेल्स हे फंक्शन आहे. आता हे आता ऍक्च्युअली इथे दिसताना एकच आहे, पण ज्यावेळेस तुम्ही समजा 1000, 1500, 150, 200, 250 लाईनचा कोड राईट करता त्यावेळेस नंबर ऑफ फंक्शन्स आहेत. मग तो काय करणार, कंट्रोल F करणार, पॅन डिटेल्सला जाणार आणि पॅन डिटेल्स मध्ये बघणार एज आहे की नाही. 2 मिनिटात तिथे एज टाकणार किंवा खाली काहीतरी चेंजेस करणार, झाला कोड रन. अशा गोष्टी त्या कोणी काही लगेच शिकून येत नाही राईट ना. तर कोणी बाय बर्थ शिकून येतं, प्रत्येक जण प्रॅक्टिसनी आणि या गोष्टी समजूनच करतो. लक्षात येतंय मी काय बोलतोय ते. म्हणजे हे तुम्हाला येणार 100%. हे तुम्ही वर्कआउट करणार. फक्त खाली एरर काय दाखवतो ना, हा एरर प्रॉपर रीड करायचा, शांततेत रीड करायचं. याला रीड करण्यासाठी 2 मिनिटं द्यायचे, सॉल्व्ह करण्यासाठी 1 मिनिट लागेल. आपलं उलट होतं, आपण याला रीड करण्यासाठी अर्धा मिनिट देतो आणि त्याच्यावरती 5 मिनिटं खर्च करतो. तो कुठे मेथॉडॉलॉजी लक्ष देते की नाही येते, मी काय बोलतोय ते समजतंय. डन. हो सर. आता आपल्याला काय करायचंय की हा एज आहे, याला कसं रिझॉल्व्ह करायचं, तर कशाने रिझॉल्व्ह करायचं, याला कीवर्ड आर्ग्युमेंट्सने रिझॉल्व्ह करायचं. कशाने रिझॉल्व्ह करायचं, कीवर्ड आर्ग्युमेंट रिझॉल्व्ह करायचं. कोड ऍज इट इज ठेवतोय मी, एररवाला कोणता, एररवाला कोड ऍज इट इज ठेवतोय, काही चेंजेस करत नाही याच्यामध्ये. कंट्रोल C केला, हा कंट्रोल V केला. ओके. पॅन डिटेल्स काय यूज करायचंय मला, इथं काहीच नाही घेत मी. आता काय करतो, इथं काहीच घेत नाही. डायरेक्टली काय घेतो, डबल स्टार KW आर्ग्स, डबल स्टार KW आर्ग्स. आणि हे काय करतोय, प्रिंट करतोय. रन करून दिलंय तरी पण काय म्हणतो तो, नेम इज नॉट डिफाईन. काय नाही आला याच्यामध्ये आता की नेम काय ते डिफाईन नाही झालं, बरोबर ना. तर थोडं काय करावं लागेल याला, आता मॉडिफाय करावं लागेल. काय करावं लागेल, आपल्या हिशोबाने याला मॉडिफाय करावं लागेल. पहिल्यांदा काय करू आपण, की आपण जे इनपुट देणार आहे त्याला प्रिंट करू. जसं तुम्ही आर्बिट्री आर्ग्युमेंटचे इनपुट प्रिंट केले ना टपल मध्ये, जसे तुम्ही आर्बिट्री आर्ग्युमेंटचे इनपुट प्रिंट केले तसे हे कसं प्रिंट करतोय बघा. काय प्रिंट झालं पाहिजे मला, व्हॉट आय वॉन्ट टू प्रिंट, KW आर्ग्स. काय तुम्ही जे काही देणार आहे ते प्रिंट व्हायला पाहिजे. ऑब्विसली त्याला डिफाईन करावं लागेल मला, KW आर्ग्स इक्वल टू किंवा S2 म्हणतो मी, हे काही पण देऊ शकतो. KW आर्ग्स इक्वल टू काय यायला पाहिजे, KW आर्ग्स इक्वल टू KW आर्ग्स. हा जो KW आर्ग्स आहे ना, इथला मॅच व्हायला पाहिजे. हे काही पण लिहा, जसं नंबर्स राईट केलं, आर्ग्स राईट केलं. मी तर नंबर्स घेतलं, एम्प्लॉय डिटेल्स घेतलं ते पण चालेल, पण ते पण फक्त काय यायला पाहिजे, खाली यायला पाहिजे. ओके. हा प्रिंट नेम इज इक्वल टू, आता हे जे काही नाव आहेत ना ऑलरेडी आपण कुठे डिफाईन केले नाही राईट ना. याच्या आधीच्या कोडला हे तुम्ही काय केलं, ते डिफाईन केलं. ते नेम म्हणजे रोहित, पॅन म्हणजे CST, डेट ऑफ बर्थ म्हणजे हे डिफाईन केले. ते इथं कुठे डिफाईन केलेलं नाही आधी, म्हणून फक्त याला काय करायचंय, इथं एका प्रॉपर फॉर्मॅटमध्ये द्यायचंय. तो फॉर्मॅट थोडासा काय इथं
डिफरंट आहे. तो फॉर्मॅट फक्त इथं काय थोडासा डिफरंट आहे की काय द्यायचंय तुम्हाला ते इथं डिफाईन करून द्यावं लागेल. काय द्यायचंय ते डिफाईन करून द्यावं लागेल. कसं डिफाईन करायचं तेवढं बघा फक्त. फॉर एक्झाम्पल एफ नेम. नेम मध्ये काय आलं पाहिजे? नेम मध्ये काय आलं पाहिजे? हे जे काय तुम्ही केलं ना हे यायला पाहिजे. त्याने कुठून पिकअप केलं पाहिजे? KW आर्ग्स मधून पिकअप केलं पाहिजे. ही झाली, ही द्यायची ती मेथड आहे. ही द्यायची ती मेथड आहे. याच्यामधून काय घ्यायचं त्यांनी? KW आर्ग्स मधून काय घेतलं पाहिजे त्यांनी? जे काय नेम म्हणून द्याल ते पहिलं घेतलं पाहिजे. नेम म्हणून काय येईल? पहिलं नेम येईल. ठीक आहे, नेमला नेम. दुसरं पॅनला पण काय येणार? सेम स्ट्रक्चर फॉलो करायचं फक्त. काय करायचंय? हे डिक्शनरीचं जे स्ट्रक्चर आहे ते सगळ्यासाठी फॉलो करायचं. ओके, KW आर्ग्स ऑफ सेकंड काय द्यायचं होतं तुम्हाला? समजा सेकंड द्यायचं होतं मला पॅन. ओके, सेम थिंग याच्यासाठी पण सेम. KW आर्ग्स ऑफ काय द्यायचं होतं तुम्हाला? मला द्यायची होती डेट ऑफ बर्थ. येस, डेट ऑफ बर्थ. KW आर्ग्स ऑफ डेट ऑफ बर्थ. पण हे काय म्हणून आहेत? हे जे काही तो कन्सिडर करेल याला काय म्हणून स्टोअर केलं पाहिजे तुम्ही? काय म्हणून स्टोअर केलं पाहिजे? पॅन म्हणून स्टोअर केलं पाहिजे. याच्यात काय डेट ऑफ बर्थ जो काही कन्सिडर करणार आहे त्या याच्यामधून त्याला काय म्हणून कन्सिडर केलं पाहिजे? याला पण डेट ऑफ बर्थ कन्सिडर केलं पाहिजे. ऍक्च्युअली एवढ्या डिटेल जात नाही मी, म्हणजे लिटरली हे फ्रँकली सांगतोय की फंक्शन्स थांबून म्हणजे फंक्शन्स आणि याच्यात हे जे आता जे काही घेतोय या डिटेलमध्ये जात नाही. पण आता हे तुमच्या इंटरेस्टने चालू आहे खरं लिटरली. कारण याच्या आतापर्यंत मी पायथन संपूर्ण स्टॅटिस्टिक्स स्टार्ट केलं असतं. बट या गोष्टी थोड्याशा वाटतं, कधी कधी माणसाला वाटतं ना की पोरं ऐकतायत तर सांगितलं पाहिजे, राईट ना. म्हणून फक्त चाललंय. थोडं कॉम्प्लिकेटेड वाटू शकतं, फक्त एवढ्यासाठी बिअर करा आता KW साठी. बाकीचं थोडं स्मूथ होईल. फंक्शन्सला मी इतक्या डिटेलमध्ये नेत नाही, म्हणजे हे आर्ग्युमेंट्सला जातच नाही. ऍक्च्युली आर्ग्युमेंट्सला जात नाही, फक्त लॅम्बडा घेऊन स्टॉप करत असतो. ओके, थोडं कॉम्प्लिकेटेड वाटू शकतं कारण थोडं डेव्हलपमेंटचा टच येतो याला. ओके, आणि याला जर रन केलं तर काय म्हणतो? इनव्हॅलिड सिंटॅक्स. आता सिंटॅक्स काढू शकतो आपण. कुठं आलेला आहे? इनव्हॅलिड सिंटॅक्स नेम्स मध्ये कुठेतरी आलेलं आहे, राईट ना. तर पॅन इक्वल टू असं झालेलं आहे. ओके, KW आर्ग्स ऑफ नेम. नंतर पॅनचं काय झालं पाहिजे? पॅन झालं पाहिजे. ही लिस्ट झाली. नंतर काय व्हायला पाहिजे? इथं काही गरज नाही याची, बरोबर ना. आणि इथं पण काही गरज नाही. ओके, इनव्हॅलिड सिंटॅक्स KW आर्ग्स ऑफ नेम. कुठे एरर असेल असं वाटतं तुम्हाला? एक मिनिट, एवढं फक्त रिझॉल्व होतंय बघतो. इनव्हॅलिड सिंटॅक्स नेम KW आर्ग्स. तर ते फंक्शन पूर्ण नाही ना झालेलं, म्हणजे फंक्शनला जे दिलं ना तुम्ही प्रिंटच्या तिथं ब्रॅकेट पूर्ण नाही ना झालेलं. कोणता राहिला? हा ब्रॅकेट का? हा, त्याच्या बाहेरून एक ब्रॅकेट. हा, नाही, दिला होता तू म्हणला तसा. ओके, अजून काही राहिलंय का? दिसतंय का बघा, चेक करा. मला तर म्हणजे मला ते सेम दिसल्यासारखं होतं कधी कधी. माझा प्रॉब्लेम येतो, स्क्रीन सेम दिसायला लागते मला थोड्या वेळानंतर. KWR ची ही डिक्शनरी तर कम्प्लीट झाली, बरोबर. ही डिक्शनरी तर कम्प्लीट झाली. DOB. चुकलं काय? DOB मागे घेतला तर ब्राऊन होतो का? हा, ब्राऊन हा पण होतो. प्रॉब्लेम तर कुठंच वाटत नाही मला. तर प्रिंट F लिटरल नेम इक्वल टू KW आर्ग्स ऑफ, बरोबर. पॅन इक्वल टू KW आर्ग्स ऑफ पॅन. नंतर डेट ऑफ बर्थ इज इक्वल टू KW आर्ग्स ऑफ DOB. त्यानंतर काय येणार? डिक्शनरी कम्प्लीट झाली आणि हा फक्त इनव्हॅलिड सिंटॅक्स. नेमलाच इनव्हॅलिड सिंटॅक्स असं म्हणतोय. तर मग ते डबल कोट लास्टला पण द्यायला लागेल का? आणि एफ नंतर डबल स्ट्रिंगचा कोड. हा, व्हेरी गुड, तुम्ही हुशार होत आहेत, चांगली गोष्ट आहे.
या स्ट्रिंगचा कोट. स्ट्रिंगचा कोटही झाला आता. सर ते नेम व्हेरिएबलचा म्हणजे असं कॅपिटल स्मॉल त्याने पण होऊ शकतं का? नाही, याच्या नेमचा फरक नाही पडला पाहिजे ऍक्च्युली. म्हणजे मला पण डाऊट आला तो या नेमचा आणि या नेमचा म्हणतो. हा त्या दोन्हीचा काही फरक नाही पडायला पाहिजे. बट तू म्हणतो तर आपण करून बघू. त्याचा याचा फरक नाही पडत. हे आणि हे काही पण घेतलं तरी वर्क व्हायला पाहिजे. इथे ए घेतला आणि इथं बी घेतला तरी पण वर्क व्हायलाच पाहिजे. हा व्हायलाच KW पाहिजे. ARGS KW ARGS KW ARGS KW ARGS KW ARGS असा टाइमपास होतो कधी कधी. KW ARGS name equal to KW ARGS. Okay. आली लक्षात एरर. करतो ट्राय. एरर म्हणतो KW ARGS. Name as to Sachin, pan as to okay, and age as to 15. Print इथपर्यंत तरी यायला पाहिजे. म्हणजे खाली कोड रन नाही आला तरी पण इथपर्यंत यायलाच पाहिजे. स्टुडंट मार्क्स, नेमला नेम, पॅनला पॅन, डेट ऑफ बर्थला डेट ऑफ बर्थ. याला जर हे केलं तर म्हणजे डिक्शनरी तर तुमची प्रिंट होते. काय आली? एज 15. बरोबर ना? हा वर्क होतोय की काय कन्सिडर करतो हा? बरोबर काय कन्सिडर करतो? डिक्शनरी कन्सिडर करतो. नेम सचिन कशात कन्वर्ट होतो? तुमच्या लक्षात येईल कशामध्ये कन्वर्ट करतो हा? डिक्शनरी मध्ये कन्वर्ट करतो. ज्या व्हॅल्यूज तुम्ही देताय ना त्याची काय क्रिएट करतो? डिक्शनरी करतो. कीवर्डने काय क्रिएट होती? डिक्शनरी क्रिएट होते. फक्त आता काय प्रॉब्लेम झालाय? हे सेकंड प्रिंट स्टेटमेंट आहे. सेकंड जे प्रिंट स्टेटमेंट आहे ते वर्क होत नाही. करेक्ट? सेकंड प्रिंट स्टेटमेंट वर्क करायचं कसं? म्हणजे इथं असं एक्सपेक्टेड होतं मला की जी कीवर्डची आर्ग्युमेंट क्रिएट होईल ना, हे काय झाली ही कीवर्ड्स काय रे? डिक्शनरी बरोबर ना? डिक्शनरी इक्वल टू की नेम ॲज टू सचिन. म्हणजे मी इथं काय फेच करतोय की कीवर्ड्स डिक्शनरी मधून नेम फेच कर. कीवर्ड्स डिक्शनरी मधून नेम फेच कर. नंतर कीवर्ड्स डिक्शनरी मधून पॅन फेच कर. असं मी त्याला सांगतोय. म्हणजे सेकंड जे प्रिंट स्टेटमेंट आलं असतं ते माझं काय आलं असतं की सचिन हे आणि हे राईट ना. मी इथं किती जरी दिल्या तर तो एवढ्या मला प्रिंट करून देईल असं माझं एक्सपेक्टेशन होतं. बट ते वर्क झालं नाही झालं तर आता टाइमपास करणार नाही तुमचा. मी याला रिझॉल्व्ह करून परत दाखवल. बट आता वर्क व्हायला पाहिजे. सर ते सिंगल कोट केलं तर आतलं केवर्स आतलं नेम ते सगळे
सिंगल डबलचा ओके, सिंगल डबलचा असा फरक ओके, थँक्यू व्हेरी मच. सांगतो डिफरन्स, आलंय तुमच्या लक्षात, तर मग मी सांगतो. आता वर्क होईल. ठीक आहे. काय एरर आला तर सांगा तुम्ही. आता वर्क झाला, पण मग एरर काय झाला तो पण सांगा, का झाला तो पण सांगा. की सिंगल कोट इज एनक्लोज बाय डबल कोट. काय झालं की इथं बाहेर जर काही कोट नसतं तर हे वर्क झालं असतं, बट बाहेर ऑलरेडी एक कोट आहे, आतमध्ये जर तुम्ही डबल दिला तर डबलला डबल चालत नाही. सिंगलच्या बाहेर काय पाहिजे, डबल पाहिजे. इथं डबल आहे ना, इथं डबल आहे, तर त्यामुळे तो तसं झाला. समजलंय? एरर जो येत होता आतापर्यंत तो असा येत होता की आतमध्ये सिंगल कोट आहे तर बाहेरून डबल पाहिजे. ओके, सिंगल कोट शुड बी covered by double quote should be covered by triple quote. Is it okay? Yes, sir. अजून एक ट्राय करून दाखवतो. ऍक्च्युअली यूज केसेस जसे राहतात की फॉर एक्झाम्पल डिफाईन केलं मी स्टुडंट्स मार्क. काय डिफाईन करतोय आपण, स्टुडंट मार्क्स डिफाईन करतोय. डबल स्टार मार्क्स हे काही पण घेऊ शकतो तुम्ही. डबल स्टारच्या नंतर जे काही राईट करतोय ना मी, ते काही पण घेऊ शकतो. ठीक आहे. सपोज प्रिंट मार्क्स एवढंच केलं तर हे फंक्शन रन होतं. याच्यामध्ये ज्या काही व्हॅल्यूज तुम्ही पास करताल ऍज अ फंक्शन नेम, काय फंक्शनचं नाव आहे, बरोबर ना, स्टुडंट मार्क. आणि काय घ्यायचंय मला, समजा फिजिक्स देतो, फिजिक्स इक्वल टू 90 कॉमा. काय सिम्पल आहे राईट करण्यासाठी, एवढं कॉम्प्लिकेटेड. आता हे जर कॉम्प्लिकेटेड वाटलं, इथं जे वर्क झालं नव्हतं ना, एरर कशाला दिली तुम्हाला, एरर याला दिली होती, बरोबर. ते वर्क नव्हतं झालं ना. असं जर मी काही दिलं तर तो वर्क नाही करत ना, जर व्हॅल्यूज चेंज झाला तर. फिजिक्स इक्वल टू, नंतर केमिस्ट्री इक्वल टू फॉर एक्झाम्पल 95 किंवा 96, नंतर बायो इक्वल टू सपोज 89 असे मार्क्स दिले. तो त्याची डिक्शनरी क्रिएट करून देतो तुम्हाला. त्या डिक्शनरीतल्या व्हॅल्यू तुम्ही फेच करू शकता. कीवर्डचा अर्थ कळतोय की जे काही कीवर्ड्स तुम्ही प्रोव्हाइड कराल याची लेंथ काही फिक्स नाही, बरोबर ना, काही लेंथ फिक्स नाही. डन, बरोबर. डिक्शनरी क्रिएट होती. येस. याचा यूज ऍक्च्युअल कुठं होऊ शकतो ते थोडंसं ट्राय करू आपण. मार्क्स जर मी एंटर केले तर मला काय पाहिजे, सपोज पर्सेंटेज पाहिजे. काय पाहिजे, पर्सेंटेज पाहिजे. असे मार्क्स आपण एंटर करणार, बरोबर ना. आपण असेच एंटर करतो ना, फिजिक्सचे 90 घ्या, केमिस्ट्रीचे 96 घ्या. डिक्शनरी मध्ये देत मार्क आपण. तुम्हाला जर रिझल्ट फाइंड आउट करायला लावला, आपण ज्यावेळेस मार्क्स एंट्री करतो त्यावेळेस कोड राईट करावा लागेल ना तुम्हाला. की समजा युजरने आपली मार्क्स तुम्ही जर केला असेल ज्यावेळेस फॉर्म भरताना, की तुम्ही 4 सब्जेक्टचे मार्क टाकले, ऑटोमॅटिकली पुढे काय करतो, कॅल्क्युलेशन करतो. बॅकएंडला कॅल्क्युलेटर वर्क होतं ना, तर ते कॅल्क्युलेटर कसं वर्क करतं किंवा त्याचे जे यूज केसेस आहेत ते पाहू आपण. की प्रिंट मार्क्स झाले पाहिजे. समजा आधी काय केले आपण, मार्क्स प्रिंट केले. तुम्हाला माहिती मार्क्स कशामध्ये प्रिंट होत आहेत रे, मार्क्स कशामध्ये प्रिंट होत आहेत, डिक्शनरी मध्ये प्रिंट होत आहेत. जसं तुमचं आर्बिटरनी टपल क्रिएट केलं तसं हा काय क्रिएट करतोय, येस, काय क्रिएट करतोय, डिक्शनरी. क्रिएट करतोय डिक्शनरी. व्हेरी गुड. काय क्रिएट करतोय, डिक्शनरी क्रिएट करतोय. म्हणजे मार्क्सची तुमच्याकडे काय आता डिक्शनरी. या डिक्शनरी मध्ये लुकआउट करायचं तुम्हाला. इफ एक कंडिशन राईट करतोय मी की मार्क्स जी काही डिक्शनरी क्रिएट होईल याची लेंथ किती पाहिजे, ग्रेटर दॅन 0 पाहिजे. ग्रेटर दॅन 0 का, की ऍटलिस्ट एक सब्जेक्ट तरी पाहिजे तरच मी रिझल्ट देऊ शकतो. जर ती डिक्शनरी एम्प्टी असेल तर त्याच्यामध्ये जाण्यात काही पॉईंट नाही, इथंच तो प्रोग्राम स्टॉप झाला पाहिजे. करेक्ट. की जी काही डिक्शनरीची लेंथ येते अदर ऍटलिस्ट एक पाहिजे, एक तरी सब्जेक्ट त्याच्यामध्ये पाहिजे. मग आपण त्याचं पर्सेंटेज काढू. पर्सेंटेज इज इक्वल टू सांगा, येस. बोला रे बाळांनो, बोर होत आहे तुम्हाला, थांबायचंय का. सम ऑफ कशाची सम करायची तुम्हाला, या व्हॅल्यूजची सम करायची ना. 90, 96, 89 रिझल्ट काढायचा म्हणल्यावर. का फिजिक्स केमिस्ट्री बायोची सम करायची, कशाची सम करायची, व्हॅल्यूजची करायची का कीजची करायची, व्हॅल्यूज राईट. हा, मग मार्क्स मधल्या व्हॅल्यूज जर मला फेच करायचे तर काय आहे त्याच्यासाठी फंक्शन, काय आहे मार्क्स मधल्या काय फेच करायच्यात आपल्याला, व्हॅल्यूज फेच करायच्यात. काय फेच करायच्यात, त्या आल्या तुमच्या व्हॅल्यूज. मग ह्या
आतापर्यंत काय होईल, या तिघांची बेरीज होईल किंवा या तिघांची सम होईल. या तिघांची सम झाल्यानंतर कशाने डिवाइड करायचं त्याला, डिवायडेड बाय लेन ऑफ, डिवायडेड बाय लेन ऑफ. कशाची लेंथ रे, मार्क्सची लेंथ. की 3 आयटम असतील तर 3 ने डिवाइड करा, 4 आयटम असतील तर 4 ने डिवाइड करा, राईट. आणि काय रिटर्न झालं पाहिजे तुम्हाला, रिटर्न काय पाहिजे, येस रिटर्न काय पाहिजे, पर्सेंटेज पाहिजे, राईट ना. किंवा प्रिंट काय झालं पाहिजे, पर्सेंटेज प्रिंट झालं पाहिजे. एल्स तुम्ही वरती इफ राईट केलंय म्हणजे एल्स ची काहीतरी कंडिशन येणार ना, की समजा मी त्याच्यामध्ये व्हॅल्यू दिलीच नाही तर काय, त्यांनी पण काहीतरी रिटर्न केलं पाहिजे. काय रिटर्न कर, की नो सब्जेक्ट मार्क्स, की कुठलंच सब्जेक्टचे मार्क्स आलेले नाहीयेत. मार्क्स सब्जेक्टचे मार्क्स एंट्री झाले. दोन्ही कंडिशन मी ट्राय करून दाखवतो तुम्हाला. पर्सेंटेज इज इक्वल टू, ट्राय करू आपण याला, तर याच सेलमध्ये ट्राय करतोय. पर्सेंटेज इज इक्वल टू किंवा रिझल्ट म्हणून मी याला काय म्हणू, रिझल्ट इज इक्वल टू, स्टोअर करतोय नवीन व्हेरिएबलला. रिझल्ट इज इक्वल टू काय, तुमचं नाव काय, स्टुडंट मार्क. समजा मी फिजिक्सचे टाकले, फिजिक्स इज इक्वल टू 90. थोडं सोपं घेतो एक्झाम्पल आणि 70 करतो, 170, 85 ऍव्हरेज यायला पाहिजे, बरोबर ना. किती ऍव्हरेज यायला पाहिजे, 85. CHEM, केमिस्ट्री इज इक्वल टू 80, केमिस्ट्री इज इक्वल टू 80. ओके. आणि काय झालं, प्रिंट percentage of student, percentage of student is काय, percentage of student is result, बरोबर ना, रिझल्टच ना, बरोबर आहे का. percentage of student is result का percentage, रिझल्ट ना. किती आला रिझल्ट, 85 आला. क्लिअर, इथपर्यंत क्लिअर आहे सर्वांचं का रिपीट करायचंय, का हो थोडा सर, चेंज करतोय. काय केलं, इथं 2 याचे मार्क्स दिलेत, त्यांनी रिझल्ट काय दिला पाहिजे, हा तुमचा कोड काय रिटर्न करणार तुम्हाला, पर्सेंटेज. 2 विषयाचे मार्क दिले तर तो 2 याचं ऍडिशन करून काय करल, कसं करतोय. आता समजा मी काय दिलं होतं इथं 90 आणि 80, काय फेच केलं त्यांनी पर्सेंटेज साठी, लेंथ ग्रेटर दॅन 0 आहे, याची लेंथ किती आहे, 2 आहे, बरोबर ना. 2 आयटम आहे याच्यामध्ये, लेंथ किती, 2 आहे. ही पहिली कंडिशन सॅटिस्फाय झाली, ही ट्रू झाली म्हणून याच्या आतमध्ये गेला. जर ही ट्रू नसती झाली, ही जर ट्रू नाही झाली तर तो कुठं जाईल, डायरेक्ट नो सब्जेक्ट मार्क्स. हे मधलं काही वर्कआउटच करणार नाही. 2 लेंथ आहे म्हणून मध्ये गेला. पर्सेंटेज इज इक्वल टू सम ऑफ, काय करा, सम करा कशाची, ही मार्क्सची जी डिक्शनरी याच्यामधून काय फेच कर, व्हॅल्यूज फेच कर, त्याची सम कर. 90 आणि 80 ची सम किती झाली, 170, डिवायडेड बाय कितीने डिवाइड कर त्याला, जेवढी त्या डिक्शनरीची लेंथ आहे. किती लेंथ आहे, 2 लेंथ आहे. 170 डिवाइड बाय 2 किती आलं, 85 आलं. ते रिटर्न कर मला. तो फक्त मी नवीन व्हेरिएबलनी स्टोअर केलाय. काय केलाय, फक्त नवीन व्हेरिएबलनी स्टोअर केलाय. हे ऍज इट इज रन होतं. पर्सेंटेज तुम्ही प्रिंट केलं नाही तर तरी पण रन होतो. म्हणजे खालचं जर तुम्हाला द्यायचं नसेल, हे खालच्या नाही, रिझल्टनी जर कन्फ्युजन होत असेल, थोडं एक स्टेप मूव्ह करतोय मी पुढं, तुमच्या लक्षात आलं असेल. एक स्टेप आपण काय जातोय, पुढे जातोय. आता दुसरी जी कंडिशन आहे एल्स वाली जी कंडिशन आहे ती कशी वर्क होते बघा. की फॉर एक्झाम्पल इथं काही दिलंच नाही मी, बरोबर ना, आतमध्ये काहीच नाही दिलं. काय म्हणतो तो, ही डिक्शनरी कशी आली, एम्प्टी आली. पर्सेंटेज ऑफ स्टुडंट इज नो सब्जेक्ट मार्क्स. डन, नाही कळत आहे. ओके. आणि हे याने जर अजून कन्फ्युज केलं असेल, की फॉर एक्झाम्पल आता मला नाही माहित किती कन्फ्युज केलं तुम्हाला. रिटर्न काय झालं पाहिजे, पर्सेंटेज झालं पाहिजे, बरोबर ना. मग हे प्रिंट करू शकता इथं बी. अजून याला थोडंफार मॉडिफाय करून बघू आपण. आता कॉपी पेस्टच केलाय मी, हे नको आहे तुम्हाला, राईट ना. तुम्ही डायरेक्ट काय कॉल करता, फंक्शनचं नावच कॉल करता ना. काय कॉल करता, फंक्शनचं नाव करता. इथं काय करू आपण, प्रिंट करू. काय, प्रिंट पर्सेंटेज ऑफ, तुम्हाला प्रिंट सोपवडा प्रिंट यूज करा, असं काही नाही की हे यूज केलं पाहिजे असं अजिबात. पर्सेंटेज ऑफ स्टुडंट इज पर्सेंटेज. येस, इथं काय प्रिंट करा,
प्रिंट नो सब्जेक्ट मार्क्स एवढंच प्रिंट करा, सिम्पल. आलंय नो सब्जेक्ट मार्क, डन. काही डाऊट आहे? दोन्ही यांनी कोड रन होतो. कोड आपल्याला असा प्ले अराउंड करता आला पाहिजे. ठीक आहे, एवढं जर समज तुम्हाला तर तेवढं पण सफिशियंट आहे. आता याच्यामध्येच जर मी समजा काही टाकलं, a इज इक्वल टू 10, b इज इक्वल टू, b चे मार्क्स किती आहेत 20, c इज इक्वल टू 30, c इज इक्वल टू 30. आलं, डिक्शनरी प्रिंट झाली. ऍव्हरेज वीस येईल, हे तर मान्य आहे ना तुम्हाला? ऍव्हरेज वीस येईल हे मान्य आहे का सगळ्यांना? हो सर. समजा डी केलं b इक्वल टू 40. आय होप की क्लिअर आहे या कन्सेप्ट तुमच्या आता, की नाही अजून पण क्लिअर? या 4 कन्सेप्ट प्रॉपर करा. याला काही ऑप्शन नाही आपल्याकडे, बरोबर ना? याच्यासाठी काही ऑप्शन नाही. इज इट ओके? इथपर्यंत ठीक आहे? बोला रे, हो सर. येस सर. बरोबर ना?